प्राथमिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरवाडा येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, पालकांचे, गुणवंतांचे व सर्वांचे कन्या आश्रमशाळा वरवाडा शाळेच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. नामदार विनोदजी निकोले साहेब यांची चित्रफित दाखवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की सर्व विद्यार्थिनींनी यामधून प्रेरणा घ्यायची आहे की आपल्या परिस्थितीचा विचार न करता आहे त्या परिस्थितीमध्ये गांभीर्याने जर आपण एखादं कृती केली तर निश्चित आपण यशस्वी होऊ, हे या शुभेच्छा देऊन यथोचित या ठिकाणी स्वागत करत आहेत. सर्व मुलींनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहून प्रत्येकाला एक प्रेरणा. कधी हसावं लागतं, सुखासाठी कधी कधी हसावं लागतं, तर कधी कधी रडावंही लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला उंच खाली पडावं लागतं. अशी मूर्ती आपल्या समोर आज इथं प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. धन्यवाद. यांचे मायेच्या पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सर्व विद्यार्थिनींना विनंती आहे की त्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. बंगलो, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा बंगलो, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत भुयार सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की मंचावर असलेल्या सर्व मान्यवरांचं, त्यामुळं सर्व दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, पुन्हा नव्याने पुन्हा नव्याने नवीन व्हावे, नवे नवेसे गाणे, नवीन हेतू नवीन ध्येय, नवे उमेद नवी आशा. कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे, कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे. बरोबर खो खो अंडर-17 मुलींनी समोर यायचं. तिने केंद्र स्तर, प्रकल्प स्तर, विभागीय त्यामध्ये येणाऱ्या स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. तिचा सन्मान करायचा आहे. सन्मान करायचा आहे. त्या विद्यार्थिनीचा प्रमाणपत्र लक्ष्मण सुतार या विद्यार्थी की त्यांनी समोर यायचंय. त्यानंतर HSC विज्ञान शाखेतून गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये बाब आहे की प्रणाली प्रदीप उरा कौतुक केलं जात आहे. यायचंय. परत एक आपण प्रकल्प बनवलेले आहेत, त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत. प्रकल्प डहाणू अंतर्गत वरवाडा शाळा या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन. मला पण वेळ दिली होती 11ची. मी आलो साधारणतः 12:30 वाजता, तब्बल 1.5 तास लेट. त्याचं कारण डहाणू कोसवाड येथे ज्या शाळेमध्ये मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं त्या शाळेचा आजचा वर्धापन दिवस आहे. त्या ठिकाणी सुद्धा मला वेळ दिली होती 11ची. बोर्डी येथे ज्याप्रमाणे आपल्या येथे वार्षिक स्नेह संमेलनचा कार्यक्रम आता सुरू आहे, तसाच बोर्डी येथे सुद्धा आज नियोजित आहे. तिथे वेळ दिलेली आहे मला 11ची. फेडरेशन ऑफ इंडिया
यांचं अधिवेशन तलासरीच्या आमच्या पक्ष कार्यालयामध्ये सध्या सुरू आहे. त्यांनी वेळ दिली होती 11ची. सो हाऊ इज पॉसिबल. या भागाचा एक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी अजून वोटर नाही आहेत आपल्यातले काही असतील, पण आपण सर्वांनी आपलं खूप किमती मतदान मला दिलेलं आहे आणि तुमच्यामुळे आज मी या स्टेजवर उभा आहे. आणि म्हणून या संबंध डहाणू तलासरी या 2 तालुक्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी करावी ही माझी व्यक्तिशः जबाबदारी आहे. आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आपण असं उल्लेखनीय काम करावं की जेणेकरून आमच्या या पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी, खरं म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्याला आदिवासी बहुल जिल्हा असं घोषितच केलेलं आहे. आणि या ग्रामीण भागातील जी आमची मुलं आहेत ही खरोखर त्यांच्यामध्ये असे नैसर्गिक गुण आहेत. काही गुण आपल्याला आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्ये ते आणावे लागतात, परंतु काही गुण हे नैसर्गिक असतात. त्याचा विकास हा आपल्या शाळेमध्ये होत असतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपण काही मेडल्स, प्रमाणपत्र अशा प्रकारचे बक्षीस आपण घेतले. अतिशय माधवी I'm from Alabama. का खजाना था, चाहत चांद को पाने की थी, पर दिल तितली का दीवाना था. खबर न थी कुछ सुबह की, ना शाम का ठिकाना था. क्यों हो गए हम इतने बड़े, क्यों हो गए हम इतने बड़े, इससे अच्छा तो बचपन का ज़माना था यारो, इससे अच्छा तो बचपन का ज़माना था. तासभर ऑक्सिजन विकत घेणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो. तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो. हा कुठला न्याय आहे? म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. लवकर सांगा तुझा मनी सुया घ्या पोत सश्री. कभी जीरो कभी वन, कभी जीरो कभी वन, कभी उससे